सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना. तुम्ही म्हणसान काय चाललं तर आम्ही आलतो रानात आज आमच्या ऊसातून. तुम्हाला म्हणलं ना, कोथिंबीर टाकली आमच्या बापूंनी आणि ती थोडी ही करायची राहिली. तर आता आमचं चाललं होतं काढायला. 4:30 वाजता आलो होतो रानात. काय होईन तेवढी काढायची म्हटलं. आता तेव्हा तिकडं आत्या बसल्या तर दिसतंय का नाही माहीत नाही. बापू तिकडं मागं होतं, दिसा नाही. पण ही ऊसाच्या खोडवा हे तुटून गेलेला खोडवा एवढा आला आहे. त्याच्यात कोथिंबीर टाकली होती आणि आम्ही आलो होती काढायला. काढायची संध्याकाळपर्यंत आणि नंतर घरी जायचं. तर तुम्ही आलो रानात तर जाऊस तर संध्याकाळपर्यंत नाही. हाय थोडी मोठी राहिल्या 2-4 पेंड्या. थांबा का आली तेवढ्या काढू द्या. हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा. आता सगळं आली तर तुम्हाला सगळं दाखवत आता खाली जाईन, खालून परत नाही करेन. आणि उठून उभा राहतो. इकडं आमच्या शेजारी विहिरीचं काम चालू आहे. का तिकडे JCB चालली. हा ऊस सगळा आमचा इकडचे त्याकडेला अक्का तुटला. त्या पलीकडंच ती बाकीचा लसूण ती आहे. पण जाईन तुम्हाला सगळं हळूहळू दाखवायला. ह्याच्यात कोथिंबीर सगळ्याचं काय काय म्हणणं आहे ते तुम्हाला सविस्तर सांगेल. का सगळ्यांना का संध्याकाळचा सूर्य मावळलाय आणि ही ताशी आम्ही कोथिंबीर भरून ठेवलेली मस्तपैकी. बरोबर 200 पेंडी काढली. आता अजून 2 पिशव्या तिकडंच आहे. त्या तोडलेला ऊस बघा किती छान फुटलेला आहे. आणि आपलं लसूण ही तुम्हाला चला आलोय तर म्हणलं एकदा दाखवून जावं. हात भरलाय सगळा कोथिंबीरीने. इकडं अण्णांनी ऊस भिजवून काढलाय मस्तपैकी. सूर्य मावळलाय ते किती छान दिसतंय. लाल लाल मस्तपैकी छान. कसला ऊस आमचा हिरवागार आहे बघा, छान. आणि म्हणलं इकडं कांद्याचं रोप ही लावल्यात, कसे दिसतात बघावं. आले का नाही काढायला. बापूंनी भिजवून काढलाय लसूण. हो का, त्याला मस्तपैकी ही कांदा इथं कांद्याचं बी तयार करायसाठी हे आम्ही असं वाफा तयार केला होता. आणि इकडं लसूण आहे बघा. म्हणलं लसूण पण बघावं कसला आलाय कसला नाही, तुम्हाला पण दाखवा. आलाय आपला लसूण काढाय. आता एवढं एक पाणी दिलं की 8 दिवसात आम्ही हा लसूण काढणारच आहे. काढून काटायचा कोणाला पातीसकट. आणि काटल्याला जो आहेत नवीन लसूण ते आता सध्या आम्ही विकायला चालू केला आहे. निमार्दा काढलेला निमार्दा काढायचा राहिलाय. आणि तिकडं गवत काढायचं काम चालू आहे. ते आत्या आमच्या ऊसात तिकडं गवत काढते. तर मस्तपैकी ज्वारी ही अशी झाली. आलोय रानात तर म्हटलं तुम्हाला सगळ्यांना दाखवावं. सूर्य इकडं मावळलाय. पुणे आमच्या पाचोठी सगळं जाळून टाकलं. इथं घाण झाली तिथे शेजारी म्हणून. तिकडं कोणतरी हाय बरं का, तुम्हाला दाखवते. आत्या आमच्या गावात काढते वाटतं. लय ओंबाळला यावं असू दे. आता काय लागलाय हो का हिरवा हिरवा व्हायला. पण तरी अजून महिनाभर काय काढायचं नाही. पण काँग्रेस लय झालाय. बापू माझ्या नावाने ओळखते ना. कंस आले ती पण ही पाखरं ठेवणार आहेत का. लयच गावात झालं. 8 दिवस राहणार नाही आलो पण लयच गावतानी गज भरले. गावातच काढताय ना. कवा जायचंय घरी. चलात की आता. होय लयच ओंबाळलाय अहो. लयच वाळलाय हरभरा. आत्या काढतात गावात. मस्त बघा. आणि छान असं वातावरण पण झाले. तर काय म्हणणं आहे तुमचं बघा. आणि आता लसणाची तर झलक दाखवत आलो. भाऊजी तिकडे न्यायला आले. ते त्यांचं चाललंय गाडीवर बोलायचं काम. आत्यांना न्यायला आले रानात. तर म्हणलं चला मला इकडची पण सगळी झलक दाखवून यावं. आमच्या इकडे शेजारी आमचा कांदा भिजवलेला नाही त्याच्यामुळे थोडा सुकायला लागला. आणि आमचा तर बघा कसला आलाय कांदा. आमचा पण कांदा भिजवलाय. कडचा हरभरा काढायचा राहिला होता. त्या दिवशी उन्हाकाराच इथं बडवा यायला तो. आणि हा कांदा आता कांदा आणि लसूण संकटच काढावं लागेल. चला अंधार पडलाय. गाई वदत असेल घरी. गाईचं पण काम राहिलं होतं. हरभरा राहिलाय. चला अंधार पडला. आम्हाला सोडून येताय ना आधी का कोथमीर पण आधी सोडून येतो. आम्हाला या सोडून. चला लईच अंधार पडला आता. झाली का
झाली झाली 200 पिंडी कोथिंबीर काढून 200 झाली. आणि बाकीचे 3च पिशव्या आहेत का 4 आहेत 3 आहे. कुठला ती हो मोडलाय. मोडलाय त्यो नाही जमत चला बापू नंतर बांधा चला 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 ती कशाला घरी घेतले वय नाही कोथमीर तुम्ही घरी घेतली का पिंडी ठेवाय घेतली या घ्या तुम्हाला कशा लायच असला पण ती मोडलेला आहे काय माहित नळीला बसतोय का नाही काय माहित नाही आणि हो काही कुत्र सुद्धा आले आता गाडीच्या मागं नुसतं उधळण ती आपल्या नाही नको गावात काढतात झाले भरतात पिशव्या मी बघून आली गवत काढतात चला आणि पाणी पिऊन द्या आणि असं मस्तपैकी छान आता चाललेलो आहे आम्ही आता जायचंय आम्हाला पण घरी आहे अंधार पडलाय छान असा मस्त चला 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 लवकर शुभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळ बघा आता लय उशीर झाला रानातून यायलाच अंधार पडला होता तुम्ही तर बघितलं 6:45 तिथंच वाजल्या होत्या आल्यावर गायची झाडलोट केली खाया टाकून आणि गोळी ठेवून घरात आली तर तवर ज्ञानेश्वरीचं ना आत्याबाईचं घरात चाललं होतं काय चाललंय नेमकं काय करतात कोथमिरीचं त्या मिरच्यांचं काय कळा नाही दोघी आजना ते आणि इकडं कुकरने शिट्टी तर मारली ज्ञाने उठल ती शिट्टी मारली या हा ती करवाई काय करायचंय होय आत्या अगं बाया 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 पिवळा बटाटा पोरांना पिवळा बटाटा आमच्या रानातल्या कोथिंबीर आणली मस्तपैकी आता सगळं साहित्य म्हणल्यानंतर ना आता म्हणलं अगं ती घासली होती घासावं लागती काळी होती कशाला उचलता राहू दे की का नवीन बसवून घेतलंय की काढ 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 ग काय शिट्टी नाही ती तिने ती गोस बसवून ठेवलंय ती तिला खाली काढ म्हणलं व भांडी घासायच्या चहा आता पिलू मस्त पैकी आणि म्हणलं चला रानात व्हिडिओ पुरा केलाय आता धार काढायची भांडी घासायची काय मिरच्या का लय तिखट होईल का त्या नाही ना चपात्या करणार ना मग नाही भाकरीच करायच्या सकाळी चपात्या केलते ना खायचं का नाही डबा मोकळा झालाय चपात्याचा डबा संपलाय आणि चला इथं आता ही कुकरचं शिट्टी बंद करावी लागेल आणि मला आता काय करायचंय पुऱ्याचं ॲड्रेस लिहिती उठकी नाही ती हे करू लाग लसूण अगं आपल्याकडे सारा लसूणच लसूण आहे आपण गिरायकांना लसूण देतोय सगळ्यांना आपल्यालाच लसूण नाही होय तो पलीकडे कॅरेट भरले तो तिथं ह्याच्यावर टपा त्या ह्याच्यावर हा ग तिथं आण कोण हेन करतंय त्या होय कोणी पण असायचं ज्ञाने 2 ज्ञाने उरकूला गादीला मी तिथं धार काढून ही भांडी घासते आणि 2-3 आहेत ते ॲड्रेस लिहिते सगळ्यांना बाय आणि भाजीची तयारी चालली तर पिवळा बटाट्याची भाजी करायची त्याच्यामुळे आता मी कवर मोबाईल धरून बसू ग माझं काम राहिले पोरं भाजी खाईना ती पोरांना म्हणून पिवळ्या बटाट्याची तयारी चालली पोरं भाजी खाईना ती हा कोमा नाही ठेवली मटकी पण हो काय झाकून हे करू मस्तपैकी आणि इथं दही टाकले या आता दही पण इथं का म्हणून असं ठेवले या काय माहिती वांग्याची भाजी पण ठेवली असू द्या बाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ गुड नाईट बाय बाय शुभरात्री ज्ञानेश्वरीकडे कॉन्ट्रॅक्ट दिले स्वयंपाकाचं आणि माझं मला धार काढायची भांडी घासायची आणि ॲड्रेस लिहायच्यात आता 2-3 आलेलं रानात गेल्यापासून तर वर चलू द्या ह्यांचा आता बाय सगळ्यांना.